खाली आणि असं नाही ना बघ सगळी कसं बघा ना एक सारखे ते कुठं झाड बघा इकडे बघितलं पाठीमागं बघितलं बरोबर आहे. आपल्या आज लागवड खूप सांगत आपल्या दिवस किती झाले 6 महिने पूर्ण झाले. आज 6 महिने कम्प्लीट झाले Complete झाले. म्हणजे जवळपास प्लॉट चाललाय 6 महिने आपला हो, 6 महिने. बरोबर आहे. काय काय थोडीशी माहिती आहे प्लॉट विषयी मला तुम्ही आजताकार प्लॉट जवळजवळ 8 टन माल निघाला. 8 टन माल निघाला बरोबर आहे. आणि आता ऑलरेडी झाडाला एका झाडाला 1 kg म्हटलं 1 kg म्हणजे तुम्ही आज इथं बघितलं झाड झोपलंय खाली इकडे पायाखाली बघितलं आपण बा सगळी मिरच्या प्लॉट मध्ये पाण्यात काही मिरची जास्त आहे. आज अशी परिस्थिती इकडे बघितलं आपण जबरदस्त पार आणि लांबी पण चांगली आहे मिरचीची. याची व्हरायटी कोणती साहेब सांगतो ना मला सीझन टाका म्हणजे 55-31. 55-31 बरोबर आहे. आता आपल्या ज्या भागामध्ये असा मिरची प्लॉट कुठे आहे नाही असं कुठेच नाही. म्हणजे तुमच्या आजूबाजूला वगैरे काही रासायनिकचे प्लॉट आहेत हा पण आता सध्या ते स्टॉप आहे. कळी पण नाही माल पण नाही. पण आपल्या आता या ना चालतं बोल हा एक पूर्ण प्लॉट गेलेला आहे. 3 तोड्याने प्लॉट गेले आणि आपल्या आज तोडा किती झाले 7वा तोडा चालू आहे. 7 तोडा चालू आहे. चालू आहे. समज बघा तुम्ही आपण फोटो तुम्ही घेतलेच आहे हो. बरोबर आहे. दुसरा मुद्दा म्हणजे याला तुम्ही काय ट्रीटमेंट केली सांग थोडंसं. सॉइल बुस्टर सोडले. इकडे एकदम 5 लिटर सोडले. 5 लिटर सोडलं होय. तुम्हाला काय फरक झाला सोडल्यानंतर Soil बरं तुम्हाला ज्या वेळेस ती बेस्ट भरता नाही आलं नाही तुम्हाला नंतर कळलं त्याची माहितीवर बरोबर आहे. तर तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला झाड पूर्ण स्टॉप झालं. हां आसपासचे शेतकरी म्हणजे ते हे उपसून टाका आता याचं म्हणजे संपलंय. म्हणजे याचं काम कसं संपलंय कामकाज संपलंय. हा. आता निघाल्यानंतर माल झाड संपलंय कार्यकर्ता म्हणून सांगितलं. हा आणि सॉइल बुस्टर कंपनीचं 5 लिटर एकदम 1 टाइम सोडलं एवढा प्लॉटला 25 गुंठ्याला आणि पुरा बुस्टर हा. सोडून 1 लिटर सोडून दिलं. खालून हो. हा तर असा रिझल्ट आणि कावलं की एवढी मिरची लागली. मिरची लागली वाटलं पण नव्हतं एवढी अशी मिरची लागली. म्हणजे तुम्ही एवढं ट्रीटमेंट करून एवढं फुललंय ते. एवढं चाललंय. आणि जर पहिल्यापासून जर कृषी वगैरे बेसलो मध्ये असतं लिंबू मियन बुस्टर जर असतं झाडाला तर 1 kg 2 kg प्लस तर कमीत कमी आपल्या कमरावर झालं असतं कमराच्या वर कमरेच्या